माझं मरण आता ही सुटका आहे, पण मी लढणार आऊसाहेब, मी न्यायासाठी लढणार आऊसाहेब. शिवनेरीच्या या पवित्र भूमीवरती न्याय मागायला आले आऊसाहेब. माझ्या शेतावर गावातील जहाल सरदारांनी कब्जा केलाय, पतीला मारलंय, मुलांना रानात फेकले आऊसाहेब आणि माझ्यावरती अत्याचार केलाय आऊसाहेब, माझ्यावरती अत्याचार केलाय. हेच का महाराष्ट्राचा धर्म? हेच का तुमचे स्वराज्य? सावधान, ही बाई नुसती माझ्या दरबारात न्याय मागत नाही, तर ती महाराष्ट्राच्या आत्म्याला प्रश्न विचारतीये. सांगा मावळ्यांनो, ही सत्ययुगाची भूमी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात हेच आमचं खरे संस्कार आहेत का? हेच आमचे वैभव? तर नाही. हे महाराष्ट्राचं खऱ्या स्वराज्याचं रूप नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती ही स्त्रियांचा मान राखणारी आहे. आम्ही जिजाऊ ह्या अन्यायाला वाघिणीसारखा प्रतिकार करू, ही आमची प्रतिज्ञा आहे. तुम्हाला न्याय मिळेल, तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल. घाबरू नकोस पोरी, उठ. आजपासून ही तुझ्या मुलांची आई जिजाऊ आहे आणि या महाराष्ट्रात कुणालाही आवाज चिरडला जाणार नाही. हा शिवनेरी आहे, इथे न्यायाला डावलण्याचा अधिकार कुणालाच नाही. मावळ्यांनो, हा प्रश्न फक्त एका बाईचा नाही, हा प्रश्न आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आहे. आपली संस्कृती कशी होती? तर ती आनंदाने भरलेली होती. स्त्रियांचा मान होता, आपल्या वीरांना पराक्रमाचा अभिमान होता. शेतकऱ्यांनी आपल्यासाठी अन्न पिकवलं, संतांनी आपल्याला आध्यात्मिक मार्ग दाखवला आणि योद्ध्यांनी आपल्या भूमीचं रक्षण केलं. हेच आपलं खरं वैभव होतं. होय आऊसाहेब, तुम्ही अगदी खरं बोलताय. महाराष्ट्राचं खरं वैभव म्हणजे सर्वांना समान सन्मान आणि कर्तव्याचं भान. पण आज लोकांमध्ये मत्सर, लोभ आणि अपमानाची वृत्ती वाढली आहे. हे थांबवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. माझ्या लेकरांनो, महाराष्ट्र ही केवळ भूमी नाही, तर संस्कृतीचा गड आहे. इथे सत्य, धर्म आणि कर्तव्याची पायवाट आहे. पण संस्कृती म्हणजे फक्त विचार नाही, ती आपल्या